तर अभिनेता नाना पाटेकरनेही आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिलाय। 10 दिवस नाना पाटेकरच्या घरी गणेशोत्सवाची धूम असते। आज बाप्पाला निरोप देताना नानाही भावुक झाला होता। आणि याचवेळी नाना पाटेकरशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे यांनी। भक्तिभावानं नानानं आपल्या बाप्पाचं स्वागत केलं। अगदी त्याच भक्तिभावानं आणि उत्साहानं नाना आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना दिसतायत। नाना वाजत गाजत अगदी आपल्या लाडक्या बाप्पाला इथे निरोप देताना दिसताय। अगदी पायात चप्पलही नाहीये आणि एक खरा बाप्पा भक्त नाना आहे असं दिसून येतंय। आता पायात चप्पल नाही, मी अनवाणी आहे याचा अर्थ तुम्ही म्हणणार मी अतिशय भक्तिभावानं घातली नाही, पण मी चप्पल घातली नाही त्याचं कारण ती चिकचिकीत होते आणि नंतर तुटते आणि मग ती फेकून द्यावी लागते। तर मला हे जास्त सोयीस्कर वाटतं। तर मी भक्त वगैरे आहे, देवाच्या भक्तीपोटी मी अनवाणी चाललो असं अर्थ राहू नका, तसं काही नाही। बरोबर नाना, 11 दिवस अगदी इतक्या श्रद्धेनं बाप्पाची पूजा करणं, बाप्पासमोर बाप्पासोबत वेळ घालवणं आणि आज बाप्पाला निरोप देताना मनात एक वेगळी भावना असेलच। नाही, 11 दिवस त्यामुळे सगळे भेटत राहतात। आता उद्यापासून प्रत्येकजण आपल्या कामांमध्ये असेल, त्यामुळे ते भेटणं नाही, त्या गप्पा नाही, तो वात्रटपणा नाही, नाही तर 10 दिवस ही मजा होती। पण होईल, पुन्हा पुढच्या वर्षाची वाट पाहायची। म्हणजे नानाचं कधी काही मागणं नसतं, पण एकूण सामाजिक दृष्टिकोनातनं आणि एकूण जगात जे चाललंय ते सगळं पाहता नानाचं काय मागणं आहे बाप्पाकडे? मागणं काही नाही, त्या निवडणुकीमध्ये कुठल्याही एका पक्षाला निवडून द्या, मग कुठलाही तुम्ही ठरवा तो, पण बहुमतानं निवडून द्या, म्हणजे काय होईल, त्यांना कुठल्याही प्रकारची तडजोड करावी लागणार नाही। एवढंच। नाना निवडणूक लढवणार का? नाना आम्हाला दिसणार का ॲज अ पॉलिटिशियन? निवडणूक कोणी लढवायची, त्यांना आदमास घ्यायचा असतो की लोकांना मी आवडतो की नाही, लोक एवढं प्रेम करतात, पुन्हा निवडणुकीला उभं राहून ते माझ्यावर प्रेम करतात का, हा प्रश्न मी त्यांना का विचारू? चलो नाना, थँक्यू व्हेरी मच। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पनेसह जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।